Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry and the chapter number 2, Metal Corrosion, its prevention and electrochemistry. Now we will discuss about the terms involved in the electrolysis. आपल्याला इलेक्ट्रोलायसिसचे फेनॉमेनन डिस्कस करायचे आहे व त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट आपल्याला काय कराव्या लागतील डिस्कस कराव्या लागतील. बघा आता पहिली टर्म कुठली आहे तर नॉन इलेक्ट्रोलाइट. बघा याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं होतं इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोलाइटचे टाइप डिस्कस केले होते. आणि आपण इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणलं होतं जर इलेक्ट्रोलाइट हा असा सबस्टन्स असतो की ज्याला आपण काय केलं सोल्युशन त्याचं बनवलं म्हणजे पाण्यामध्ये वगैरे डिझॉल्व केलं की तो काय करत होता आयन्स तयार करत होता आणि त्याच्यामधून काय होत होतं इलेक्ट्रिक करंट पास होता. ओके मग अशा सबस्टन्सेसना आपण काय म्हणलं होतं इलेक्ट्रोलाइट. आता नॉन इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं बघा दीज आर कंपाउंड्स दॅट डू नॉट आयोनाइज ॲट ऑल इन सोल्युशन. बघा ॲज अ रिझल्ट solutions containing non-electrolytes will not conduct electricity. Non-electrolyte म्हणजे काय हे असे कंपाउंड्स आहेत असे सबस्टन्स आहेत की ते काय करत नाहीत डू नॉट आयोनाइज म्हणजे काय करत नाहीत आयन्स तयार करत नाहीत इन द सोल्युशन. म्हणजे आपण त्यांना काय केलं हीट अप्लाय करून मेल्ट केलं म्हणजे फ्युज्ड स्टेट किंवा पाण्यामध्ये डिझॉल्व केलं म्हणजे सोल्युशनची कंडिशन. तर दोन्ही केसेसमध्ये असे सबस्टन्सेस काय करत नाहीत आयन्स तयार करत नाहीत. त्या सबस्टन्सेसना काय म्हणायचं नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ओके आता नॉन इलेक्ट्रोलाइट्स मध्ये जर आयन्सच नसतील तर त्यांच्यामधनं करंट सुद्धा काय होणार नाही पास होणार नाहीये. म्हणून इथं काय म्हणलंय सोल्युशन्स कंटेनिंग नॉन इलेक्ट्रोलाइट्स विल नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ज्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट आहे नॉन इलेक्ट्रोलाइट ओके तर नॉन इलेक्ट्रोलाइट हा आयन्स तयार करत नाही म्हणजे त्या सोल्युशन मध्ये आयन्स असणार आहेत का नाही म्हणून त्यांच्यातनं काय होणार नाही इलेक्ट्रिक करंट सुद्धा पास होणार नाही. मग असे कुठले सबस्टन्सेस आहेत की जे आयन्स प्रोड्यूस करत नाहीत बघा अल्कोहोल आहे पेट्रोल आहे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात किंवा स्टार्च आहे शुगर आहे हे सबस्टन्सेस काय करत नाहीत आयन्स प्रोड्यूस करत नाहीत सोल्युशन स्टेटमध्ये आणि त्यांच्यामधनं काय होत नाही करंट पास होत नाही म्हणून त्यांना काय म्हणायचं नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ओके आता बघा दुसरी एक प्रोसेस आपण डिस्कस करूया दॅट इज इलेक्ट्रोलायसिस. काय आहे इलेक्ट्रोलायसिस बघा it is defined as the process of chemical decomposition of electrolyte by passage of electric current is called as electrolysis. बघा इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय आहे बघा केमिकल डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय आहे ही स्प्लिटिंग. डिकम्पोजिशन म्हणजे काय स्प्लिट होणं किंवा ब्रेक होणं. लक्षात आलं. मग ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं इलेक्ट्रिक करंट पास करून काय केलं जातं डिकम्पोजिशन केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. लक्षात येतंय म्हणजे काय तर इथं तो इलेक्ट्रोलाइट आहे तो काय होणार आहे ब्रेक होणार आहे स्प्लिट होणार आहे कशामुळं ड्यू टू पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास केल्यामुळं. मग ही जी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिक करंट पास करून इलेक्ट्रोलाइटचं काय केलं जातं डिकम्पोजिशन केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. दॅट इज the process of chemical decomposition of electrolyte by passage of electric current is called as electrolysis. आता आपण जर इलेक्ट्रोलायसिसची जी प्रोसेस आहे ती कंडक्ट करायची असेल तर बेसिक जी सर्किटची अरेंजमेंट असते ती अशा पद्धतीची असते. इलेक्ट्रोलाइट मध्ये आपल्याला करंट पास करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये करंट पास करण्यासाठी काय करावं लागणार वेगवेगळे ॲपरेटसचं सेटअप करायला लागणार. तर जनरली अशा पद्धतीचे आपल्याला काय करावं लागतं सेटअप करावं लागतं. बघा आता हे एक कंटेनर आहे या कंटेनरमध्ये आपण काय घेतलंय इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे. हे जे सोल्युशन दिसतंय आपण डॉटेड लाईनने घेतलेलं आहे ते काय आहे इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे. आता या सोल्युशन मध्ये आपण दोन प्लेट्स इथे डिप केलेल्या आहेत. या मेटलच्या असतील किंवा नॉन मेटलच्या सुद्धा असतील. आता ह्या ज्या दोन मेटॅलिक प्लेट्स असतील ह्या प्लेट्स आपण कुठं कनेक्ट केलेत बघा
तर या बॅटरीच्या एंड्सना, बॅटरीच्या टर्मिनल्सना बॅटरी जी असते ती आपण काय करतो, सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणून वापरतो. आता बॅटरी म्हणजे काय, आता आपण टॉर्चमध्ये किंवा रिमोटमध्ये सेल्स असतात बघा, ते सुद्धा आपण छोटी बॅटरी कन्सिडर करू शकतो. ओके, मग आता ही जी बॅटरी आहे, कुठल्याही बॅटरीला 2 पोल्स असतात, 2 टर्मिनल्स असतात. एक असतो पॉझिटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह. लक्षात आलं का? मग आपण काय केलंय, एक इलेक्ट्रोलाइट घेतलाय एका कंटेनरमध्ये आणि त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये 2 मेटलच्या प्लेट्स काय केलेत, डीप केलेत. एक मेटलची प्लेट आहे ती आपण कुठं कनेक्ट केले, बॅटरीच्या पॉझिटिव्ह पोलला कनेक्ट केले आणि दुसरी जी प्लेट आहे ती आपण कुठं कनेक्ट केले बघा, बॅटरीच्या निगेटिव्ह पोलला कनेक्ट केलेली आहे. हे आपण कशासाठी केलं, तर इलेक्ट्रिक करंट पास करण्यासाठी. म्हणजे बॅटरीकडून आलेला इलेक्ट्रिक करंट जो असेल तो या मेटॅलिक प्लेटमधनं कुठं जाणार आहे, या इलेक्ट्रोलाइटमध्ये जाणार आहे. ओके, आणि करंट पास केल्यामुळं या इलेक्ट्रोलाइटचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार, स्प्लिटिंग किंवा ब्रेकिंग होणार. मग आपण त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोलायसिस. ओके, आपण इलेक्ट्रोलायसिसची पण प्रोसेस डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा आपण या बाकीच्या उरलेल्या रिमेनिंग टर्म्स काय करूयात, डिस्कस करूयात. बघा, आता आपल्याला इलेक्ट्रोड्स म्हणजे काय ते डिस्कस करायचंय. बघा, दीज आर दी मेटॅलिक और नॉन मेटॅलिक रॉड्स और प्लेट्स immersed in the electrolyte which acts as a electron carriers. ओके, इलेक्ट्रोड्स म्हणजे काय आहे, तर या मेटलच्या किंवा नॉन मेटलच्या काय आहेत, प्लेट्स आहेत किंवा रॉड असू शकेल किंवा प्लेट असू शकेल, ज्याला आपण काय केलंय, इमर्स इन द इलेक्ट्रोलाइट. ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय केलंय, बुडवलेलं आहे, इमर्स केलेलं आहे. आणि त्यांचं काय काम आहे, विच ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियर्स, म्हणजे इलेक्ट्रॉनना कॅरी करण्याचं ते काम करतात. आता बघा, आपण ही जी मगाची डायग्राम आहे याच्यामध्ये बघू शकतो इलेक्ट्रोड्स कुणाला म्हणायचं. बघा, आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणलं, दीज आर द मेटॅलिक ऑर नॉन मेटॅलिक प्लेट्स इमर्स इन द इलेक्ट्रोलाइट. बघा, आता हे तुमचं इलेक्ट्रोलाइट इथं दिसतं आपल्याला, ह्या कंटेनर मध्ये आपण काय घेतले, इलेक्ट्रोलाइट घेतले आणि या इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण काय केले, ह्या 2 प्लेट्स काय केलेत, डीप केलेत. ओके, मग आता ह्या मेटलच्या असतील, कुठल्याही मेटलच्या वापरू शकतो किंवा ग्राफाइट सारखा नॉन मेटल असेल ह्याच्या सुद्धा ह्या प्लेट्स आपण काय करू शकतो, वापरू शकतो. लक्षात आलं? मग ह्या ज्या प्लेट्स आहेत त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रोड्स. लक्षात आलं? त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोड्स. आता ह्या इलेक्ट्रोडचं काय काम असतं, टू कॅरी इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्सना कॅरी करणं. बघा, आता आपण हे बॅटरी आहे, बॅटरीचे निगेटिव्ह पोल असतं, पॉझिटिव्ह पोल असतं. मग बॅटरीच्या निगेटिव्ह पोल कडून काय केले जातात, इलेक्ट्रॉन्स सप्लाय केले जातात. म्हणजे इकडून काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होणार आहेत ह्या वायर मधून. ओके, आणि मग हे इलेक्ट्रॉन्स असे कुणाकडे जाणार आहेत बघा, या इलेक्ट्रोड कडे. ओके, मग आता इथं आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोण गेन करणार आहे, तर इथल्या इलेक्ट्रोलाइट मधले आयन्स. लक्षात आलं? म्हणजे या इलेक्ट्रोडनं काय केलं, तर बॅटरीकडचे इलेक्ट्रॉन्स या इलेक्ट्रोलाइट कडं कॅरी करण्याचं काम केलं. म्हणजेच त्याचं काय काम होतं, टू कॅरी इलेक्ट्रॉन्स. ओके, आता हा जो ही जी प्लेट आहे किंवा हा जो इलेक्ट्रोड आहे तो कुठं कनेक्ट केलाय बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. आता याचं काय काम असतं, तर या इलेक्ट्रोलाइट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा इलेक्ट्रोलाइट मधले जे निगेटिव्ह आयन्स असणार आहेत त्यांच्याकडचे इलेक्ट्रॉन्स तो परत कुणाकडे कॅरी करतो, बॅटरीकडे कॅरी करतो. लक्षात आलं? म्हणजे बॅटरीकडून सोल्युशन मध्ये आणि सोल्युशन मधून परत बॅटरीकडं, असं कोण करतं, इलेक्ट्रॉन्स कॅरी हे इलेक्ट्रोड्स करतात. म्हणून त्यांचं काम काय म्हणलं आपण, दे ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ओके, बघा पुढे तेच म्हणलं आपण, दे कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट इन टू अँड आउट ऑफ द सोल्युशन. म्हणजे सोल्युशन मध्ये, म्हणजे बॅटरीकडून सोल्युशन मध्ये आणि सोल्युशन मधून परत कुठं, बॅटरीकडं, म्हणजे आउट ऑफ सोल्युशन ते काय करतात, इलेक्ट्रॉन्सना किंवा इलेक्ट्रिक करंटला कॅरी करतात. ओके, नाउ वी विल डिस्कस टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. आता आपण इलेक्ट्रोड म्हणजे काय बघितलं, आता आपण डिस्कस करूयात इलेक्ट्रोडचे टाइप्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ ऍक्टिव्हिटी अँड ऑन द बेसिस ऑफ कनेक्शन टू द बॅटरी. म्हणजे आपण जे इलेक्ट्रोड्स बघितलं त्यांचं आपण क्लासिफिकेशन किंवा त्यांचे टाइप्स कशानुसार केलेले आहेत,
तर पहिला क्रायटेरिया कुठला आहे? ऑन द बेसिस ऑफ ॲक्टिव्हिटी. त्यांची ॲक्टिव्हिटी कशी आहे, ते कशा पद्धतीनं काम करतात त्याच्यानुसार. आणि दुसरा टाईप कुठला आहे? ऑन द बेसिस ऑफ कनेक्शन टू द बॅटरी. म्हणजे बॅटरीच्या कुठल्या पोलला कनेक्ट केलंय ह्याच्यावरून सुद्धा आपण त्यांचं काय केलंय? क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता बघा, पहिला जो टाईप आहे तो कुठला आहे बघा? ऑन द बेसिस ऑफ ॲक्टिव्हिटी. ऑन द बेसिस ऑफ ॲक्टिव्हिटी इलेक्ट्रोड्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. आपण त्यांचं 2 टाइप्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट वन इज द ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड अँड सेकंड वन इज द इनर्ट इलेक्ट्रोड. 2 क्लासिफिकेशन केले आपण. पहिला कुठला आहे? ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड आणि दुसरा कुठला आहे? इनर्ट इलेक्ट्रोड. बघा, ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? The electrodes which acts as the electron carriers and also take part in chemical reactions are called as active electrodes. ओके, आपण मगाशी सुद्धा एक मेन फंक्शन डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रोड काय करतात? इलेक्ट्रॉन कॅरी करतात, एकतर सोल्युशन मध्ये किंवा सोल्युशन मधून बाहेर. मग ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? जे इलेक्ट्रोड्स काय करतात? इलेक्ट्रॉन कॅरी करतात प्लस काय करतात? तिथं जी काय केमिकल रिॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये काय करतात? पार्टिसिपेट करतात, स्वतः भाग घेतात. त्यांना काय म्हणायचं आहे? ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड. लक्षात आलं? द इलेक्ट्रोड्स विच ॲक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन कॅरियर्स अँड ऑल्सो टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड. मग कॉपर, सिल्वर सारखे मेटल्स आहेत जे काय करतात? इलेक्ट्रॉन तर कॅरी करतातच, पण तिथं जी काय केमिकल रिॲक्शन चालू आहे त्या रिॲक्शनमध्ये स्वतः सुद्धा काय करतात? भाग घेतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत? ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड्स. ओके, आता इनर्ट इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? द इलेक्ट्रोड विच ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियर्स बट डज नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज इनर्ट इलेक्ट्रोड. बघा, म्हणजे जे इलेक्ट्रोड काय करतात? इलेक्ट्रॉन कॅरी करतात, पण तिथं जे काय केमिकल रिॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये ते स्वतः पार्टिसिपेट करत नाहीत, स्वतः भाग घेत नाहीत. अशा इलेक्ट्रोड्सना काय म्हणायचं? इनर्ट इलेक्ट्रोड. लक्षात आलं? मग त्यांचं एक्झाम्पल कोण आहे? प्लॅटिनम आणि ग्राफाईट. लक्षात आलं का? प्लॅटिनम आणि ग्राफाईट हे काय करतात? इलेक्ट्रॉन फक्त कॅरी करतात. तिथं कोणत्या पद्धतीची रिॲक्शन चालू आहे किंवा त्या रिॲक्शनमध्ये प्लॅटिनम किंवा ग्राफाईट सारख्या इलेक्ट्रोडचा काहीही सहभाग, काहीही पार्टिसिपेशन असत नाही. म्हणून आपण अशा इलेक्ट्रोड्सना काय म्हणतो? इनर्ट इलेक्ट्रोड. लक्षात आलं? म्हणजे ॲक्टिव्हिटीनुसार आपण इलेक्ट्रोडचे ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड आणि इनर्ट इलेक्ट्रोड असे 2 टाइप्स आहेत. ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? जो इलेक्ट्रॉन पण कॅरी करतो आणि रिॲक्शनमध्ये भाग सुद्धा घेतो, त्याला काय म्हणायचं? ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड. आणि इनर्ट इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? जो काय करतो? इलेक्ट्रॉन कॅरी करतो, पण तिथं जी काय केमिकल रिॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही. अशा इलेक्ट्रोडला काय म्हणायचं? इनर्ट इलेक्ट्रोड. आता बघा, सेकंड टाइप कुठला आहे किंवा सेकंड क्रायटेरिया कुठला आहे? ऑन द बेसिस ऑफ कनेक्शन टू द बॅटरी. म्हणजे बॅटरीच्या कुठल्या पोलला कनेक्ट केलंय, कुठल्या टर्मिनलला कनेक्ट केलंय त्याच्यानुसार इलेक्ट्रोडचे 2 टाइप्स आहेत. बघा, पहिला टाइप आहे कॅथोड आणि दुसरा टाइप कुठला आहे? ॲनोड. द इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड ॲज कॅथोड. म्हणजे ज्या इलेक्ट्रोडला आपण बॅटरीच्या निगेटिव्ह पोलला कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे, त्या इलेक्ट्रोडला काय म्हणायचं? कॅथोड. आणि दुसरं कुठलं आहे बघा? ॲनोड. द इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड ॲज ॲनोड. म्हणजे ज्या इलेक्ट्रोडला आपण बॅटरीच्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे त्याला काय म्हणायचं? ॲनोड. आता बघा, आपण मगाशी ती डायग्राम बघितली होती. हे डायग्राम दिसते तुम्हाला? याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? ही बॅटरी आहे. बॅटरीचे 2 पोल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग जो इलेक्ट्रोड आपण बॅटरीच्या निगेटिव्ह पोलला कनेक्ट केलेला आहे बघा, द इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड ॲज कॅथोड. म्हणजे आपण ह्या इलेक्ट्रोडला काय म्हणणार? कॅथोड. आणि जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे, हा इलेक्ट्रोड आहे. आपण बघा कशाशी कनेक्ट केलेला आहे त्याला? पॉझिटिव्ह टर्मिनलला. मग ह्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहोत? ॲनोड असं म्हणणार आहोत. लक्षात आलं? बघा, ज्या इलेक्ट्रोडला आपण पॉझिटिव्हला कनेक्ट करणार तो ॲनोड आणि बॅटरीच्या निगेटिव्हला करणार तो काय आहे? कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, आता
आपल्याला एक नवीन कन्सेप्ट डिस्कस करायची आहे, दॅट इज इलेक्ट्रोलायटिक सेल ऑर व्होल्टामीटर. काय बघायचं? इलेक्ट्रोलायटिक सेल ऑर व्होल्टामीटर. बघा, इलेक्ट्रोलायटिक सेल कुणाला म्हणायचं? इलेक्ट्रोलायटिक सेल इज अ डिव्हाइस इन विच अन इलेक्ट्रिक एनर्जी इज यूज टू ब्रिंग द केमिकल चेंज. बघा, इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय आहे? हे एक डिव्हाइस आहे, हे एक ॲपॅरेटस आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक करंट वापरून काय केलं जातं? केमिकल चेंज, रासायनिक बदल घडवून आणला जातो. लक्षात आलं? म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये, केमिकल चेंजमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. किंवा काय म्हणू शकता तुम्ही? इट इज अन ॲपॅरेटस ऑफ कन्व्हिनियंट साईज, शेप अँड मटेरियल इन विच इलेक्ट्रोलायसिस इज कॅरिड आउट. म्हणजे काय आहे? हे एक ॲपॅरेटस आहे, साहित्य आहे. मग त्याचं साईज, शेप, मटेरियल काय असू शकतं? आपण कुठल्याही आपल्या कन्व्हिनियन्सनुसार वापरू शकतो. ज्याच्यामध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस काय केली जाते? कॅरी आउट केली जाते. अशा ॲपॅरेटसला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलायटिक सेल. लक्षात आलं तुमच्या? मग हा इलेक्ट्रोलायटिक सेल ग्लासचा पण असू शकेल, स्टीलचा पण असू शकेल. लक्षात आलं का? आपल्याला कन्व्हिनियंट असं साईज, शेप आणि मटेरियल आपण काय करायचं आहे? वापरायचं आहे. आता आपण मगाशी जी डायग्राम बघितली होती त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हे जे कंटेनर आहे बघा, हे जे कंटेनर आहे याच्यामध्ये आपण काय केले बघा? इलेक्ट्रोलाइट घेतलाय आणि मग त्याच्यामधनं आपण काय करणार आहे? करंट पास करणार आहे. ओके. आणि करंट पास केल्यानंतर ह्या इलेक्ट्रोलाइटचं काय होणार आहे? केमिकल डिकम्पोजिशन. म्हणजेच काय होणार आहे? इथं केमिकल चेंज होणार आहे. लक्षात आलं? मग हा केमिकल चेंज घडवून आणण्यासाठी हे जे आपण ॲपॅरेटस वापरलेलं आहे, हे कंटेनर, त्याला काय म्हणायचं? व्होल्टामीटर ऑर इलेक्ट्रोलायटिक सेल. बघा, इट इज अन ॲपॅरेटस ऑफ कन्व्हिनियंट साईज, शेप अँड मटेरियल इन विच इलेक्ट्रोलायसिस इज कॅरिड आउट. लक्षात आलं का? म्हणजे काय? तर हे ॲपॅरेटस आहे, याच्यामध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रिक करंट पास करून काय केलं जातो? केमिकल चेंज घडवून आणला जातो. म्हणून या ॲपॅरेटसला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा व्होल्टामीटर. लक्षात आलं? बघा, म्हणजे आपण डायग्राम मध्ये तो दाखवलेला बीकर, ज्याच्यामध्ये आपण काय केलं? इलेक्ट्रिक करंट वापरून काय करणार आहे? आपण केमिकल चेंज घडवणार आहे. मग त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलायटिक सेल ऑर व्होल्टामीटर. बघा, आपण आजच्या सेशनमध्ये काय काय डिस्कस केलं? तर आपण नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघितलं? इलेक्ट्रोलायसिसची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स, ओके, ऑन द बेसिस ऑफ ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीनुसार इलेक्ट्रोड कुठले टाइप्स, आणि आपण बॅटरीला किंवा बॅटरीच्या कुठल्या पोलला कनेक्ट केले त्याच्यानुसार आपण इलेक्ट्रोडचे टाइप्स बघितले. आणि त्याच्यानंतर आपण काय डिस्कस केलं? इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा व्होल्टामीटर कोणाला म्हणायचं हे डिस्कस केलं. आता नेक्स्ट सेशनमध्ये वी विल डिस्कस अबाउट दी इलेक्ट्रोलायसिस.